श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. उद्या म्हणजेच 23 एप्रिल, गुरुवार. गुरु आणि पुष्य नक्षत्राचा हा योग, गुरु पुरुषोत्तम हा योग खरंच खूप जास्त शुभ आणि पुण्यदायी असा मानला जातो. या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल, पूजा कराल किंवा मंत्रजप कराल, त्याचे तुम्हाला कितीतरी पटीने फळ मिळेल. त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायचीच आहे. त्यासोबतच भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे, जेणेकरून गुरूंचा आशीर्वाद, भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्यासोबतच आपला गुरु देखील बळकट होईल. तर कोणती सेवा करायची आहे, उद्याचा दिवस तुम्हाला कसा घालवायचा आहे, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, गुरु म्हणजे ज्ञान, अध्यात्म आणि पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णूंचे श्रेष्ठ रूप. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिल या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि आपले स्वामींची किंवा तुमचे इतर कुठले गुरु तुम्ही मानत आहात त्यांच्या सेवेमध्ये तुम्हाला उद्याचा दिवस घालवायचा आहे. चरित्र पारायण आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही करू शकला नसाल, किंवा 7 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्ही करू शकला नसाल, किंवा कोणती सेवा तुमच्याकडून शक्य झाली नसेल स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस, तरी तुम्ही उद्या आवर्जून तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. ते नाही शक्य होत असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र करू शकता, सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. आणि काहीच नाही झालं तर ह्या 2 सेवा तर तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. त्या म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 1 माळी जप आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळी जप आणि विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपण्या अगोदर, अशा यातील तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या करा. नसेल जमत सगळ्या सेवा तर तुम्ही ॲटलिस्ट मंत्राची सेवा, उद्या नाम जप तुम्हाला करायचाच आहे आणि झोपताना विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला बोलायचंच आहे. आणि सोबतच काय करायचं आहे तर उद्या तुळशी समोर दिवा लावायला विसरायचा नाही. बघा, इतर वेळेस आपण कधी चुकतं, आपल्याकडून विसरून राहतं संध्याकाळी दिवा लावायचा, पण उद्या आवर्जून आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आणि संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा आहे. त्यासोबतच दानधर्म करायचं. दानधर्ममध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू उद्या तुम्ही शक्यतो दान करा. म्हणजेच काय तर डाळी डोळी जे काही पिवळ्या रंगाचं तुम्ही दान करू शकता ते करा. गरिबांना मदत करा आणि सोबतच तुम्ही पक्षी आणि जनावरांना देखील तुम्ही काहीतरी दान करू शकता, कारण की ती पण खूप पुण्यदायी अशी सेवा मानली जाते. हे काम तर तुम्हाला करायचेच आहेत. आणि काय वाचायचं आहे, कोणती सेवा करायची आहे ते देखील मी सांगितलेलं आहे तुम्हाला. पण झोपताना विष्णू सहस्त्रनाम वाचायला विसरू नका, लक्षात ठेवा. आणि सोबतच काय करायचं नाही उद्या तर कोणासोबतही वादविवाद घालायचे नाहीत, कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही आणि कोणाबद्दल राग किंवा द्वेष आपल्या मनामध्ये निर्माण होऊ द्यायचा नाही, करायचा नाही आहे. सगळ्यांसोबत प्रेमाने राहायचं, प्रेमाने वागायचं आणि उद्या जमेन तेवढी आपल्या गुरुची सेवा करायची आहे, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा.